मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. खरोखर आझाद भाईंच्या तालमीत त्यांनी काम केलेलं आहे आणि तेच विचार या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत आणि हेच विचार आमच्याकडे हे आपले महाराष्ट्राचे महासचिव संजय थोरात साहेब सुद्धा घरोघरी जाऊन, तालुक्यात जाऊन, प्रत्येक ठिकाणी जाऊन मांडतात. हे खास करून आणि हेच आम्हाला ऐकायचं आहे. परंतु काय झालंय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जर सांगायला गेलो, कारण आम्ही आंबेडकरवादी, आम्ही बौद्ध, तर बौद्धांनी हे सांगितलं जमणार नाही. म्हणून ज्या समाजात आपण जाऊ त्या समाजाचा माणूस त्या ठिकाणी आपल्या सोबत असला पाहिजे. जर आपण ओबीसीच्या मोहल्ल्यात जात असेल तर ओबीसीचा माणूसच त्या ठिकाणी आपल्या सोबत असला पाहिजे. आपण आपल्या याच्या मोहल्ल्यात जात असेल तर आपल्या कॅटेगरीचा माणूस त्या ठिकाणी असला पाहिजे आपल्या सोबत सांगणारा, आणि त्याचे दोन शब्द चांगले प्रगल्भ पण असावेच जेणेकरून समोरचा ऐकतो. आणि राहिला प्रश्न, मी तर सध्या विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे हाय बाकीचे विचार नाही मांडणार, परंतु माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये काय काम चाललंय हे वरिष्ठांच्या लक्षात आणून देणं माझं काम आहे. जर मला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली तर त्यांची मदत सुद्धा मला कशा प्रकारे मिळाली पाहिजे हे सुद्धा मी विचार केला पाहिजे. आज मी रिपब्लिकन पक्ष आठवड गटाचा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा ठाणे जिल्हा म्हणून काम केलेलं आहे. आमच्यासोबत बरेच गव्हर्नमेंटचे अधिकारी, खाजगी क्षेत्राचे कर्मचारी सोबत होते, आहेत, आज पण आहेत. परंतु आम्ही जस्ट नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केला, पदं घेतली. मुरबाडमध्ये म्हणजे आपल्या आझाद समाज पार्टीच्या नियमानुसार आम्ही त्यांना पदं वाटप केली. आमच्याकडे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, कोषाध्यक्ष आहे, मीडिया प्रभारी आहे, सचिव सुद्धा आहे. आता राहिले काम काय, बूथ बांधण्याचं काम. आता जे आमचे सचिव आहेत, आपण सांगितल्याप्रमाणे त्यांना सुद्धा आम्ही तशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे की जे जे सचिव आहेत त्यांनी कमीत कमी आपल्या एरियात बूथ बांधण्याचं काम करायचं आहे. त्या बूथमध्ये आपली म्हणजे मेंबर आपल्याला बनवायचे. जर बूथच नसेल तर आपण काही ग्रासरूटवरून काम करू शकत नाही. तशा प्रकारचं काम आम्ही मुरबाडमध्ये सुद्धा सुरू केलेलं आहे. राहिला प्रश्न, या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये थोरात साहेबांना पण माहिती आहे, अध्यक्ष साहेबांना माहिती आहे ठाणे जिल्ह्याच्या, की आम्ही मुरबाड हे खास करून बाबासाहेबांचं आजोळ आहे, त्यांच्या आईचं म्हणजे गाव आहे ते, हे खास करून. तर त्या ठिकाणी आज आम्ही पक्षाच्या माध्यमातून नगरपंचायतला लेखी निवेदन देऊन आणि त्या ठिकाणी मुरबाडमध्ये जिथं माता भीमाईचं स्मारक आहे त्या ठिकाणी जाण्याचा जो महामार्ग आहे, एक्सप्रेस हायवे आहे, तिथे तो चौक बांधला आणि त्याला संविधान चौक म्हणून आम्ही नाव पहिल्यांदा दिलं आणि त्याला नगरपंचायतने सुद्धा मान्यता दिली. आता काही महिन्यात का होईना चांगल्या पद्धतीचा तो त्या ठिकाणी चौक निर्माण होणार आहे आणि बाबासाहेबांच्या आजोळी होणार आहे. हा खास म्हणजे एक स्वाभिमान वाटतो. दुसरी गोष्ट, आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही कार्यकर्ता शिबिर घेणार होतो, म्हणजे कॅडराईज करण्यासाठी. परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की म्हणजे कॅडराईज शिबिर आपण नंतर घेऊ, पहिल्यांदा भीम महोत्सव त्या ठिकाणी सुरू करून बाबासाहेबांचा आजोळ आहे म्हणून त्या ठिकाणी भीम महोत्सव सुरू करा. तर आम्ही त्याच्यावर पण विचार विनिमय केला, थोरात साहेबांचं मार्गदर्शन घेतलं. थोरात साहेब म्हणजे थोरात साहेबांचं गाव मुरबाडच आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा ती विधानसभा बांधली आणि तिथेच हा कार्यक्रम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही घेतला. प्रचंड प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळालेला आहे. आपल्या याच्यावर सुद्धा आहे, कुठे
युट्यूबवर सुद्धा आहे. म्हणजे तो कार्यक्रम संपूर्ण जनतेने सुद्धा बघितलेला आहे. का तर ते बाबासाहेबांचं आजोळ होतं म्हणून. आणि त्याचा दुसरा एक उद्दिष्ट आमचा असा होता की या शिबिरामुळे म्हणजे ह्या महोत्सवामुळे एक कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि ती ऊर्जा निर्माण झाल्यानंतर कार्यकर्ता हा आझाद समाज पार्टीला कसा जॉईन होईल याचा आम्ही विचार केला आणि म्हणून तो तशा पद्धतीचा कार्यक्रम केला. आणि आज मोठ्या प्रमाणात आज त्या कार्यक्रमाची चर्चा होते आणि बहुतेक तरुण वर्ग या ठिकाणी आमच्या सोबत अट्रॅक्ट झालेला आहे, आकर्षित झालेला आहे. आजही आमच्या सोबत आमचे कार्यकर्ते यायला तयार आहे, म्हणजे प्रवेश घ्यायला तयार आहे. त्याच्यामध्येच आता एक आमचे हे आलेले आहेत उघडे, ते सुद्धा प्रवेश करणार आहेत या ठिकाणी. नारायणमध्ये राहतात, ते आहेत आमच्या मुरबाडचे. तेव्हा त्यांनी पण एंट्री करायची राहिले तर त्यांचा प्रवेश या ठिकाणी होणारच आहे. वरिष्ठ करणार आहेत, तरुण घेणार आहेत. चांगल्या पद्धतीचा युवक वर्ग त्याच्यासोबत आहे. आणि दुसरी गोष्ट, मुरबाडमध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टीमध्ये काम केल्यामुळे आम्ही चांगली आंदोलन त्या ठिकाणी केले, परंतु हा आझादबाईंचा जो जलवा आहे तो आमच्यापर्यंत थोरात साहेबांनी पोहोचवला आणि आम्ही खरोखर प्रेरित झालो की जर अन्यायग्रस्तांना न्याय द्यायचा असेल तर आझाद समाज पार्टीच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून मुरबाड तालुक्यात चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद केवळ अनुसूचित जाती जमातीकडूनच नव्हे तर बहुजन समाजातून सुद्धा आपल्या या आझाद समाज पार्टीची चर्चा सध्या मुरबाडमध्ये जोरात सुरू आहे. येणाऱ्या भविष्यकाळात मुरबाडमध्ये आझाद समाज पार्टी ही आताच 2 नंबर बेसवर आहे. 2 नंबर विरोधी म्हणजे शासनकर्त्यांना जबाब विचारणारी विरोधी पार्टी म्हणून आझाद समाज पार्टी आहे मुरबाडमध्ये. हे खास करून सांगायचं आहे. दुसरी गोष्ट राहिली शासनकर्ती जमात बनण्यासाठी किती कष्ट करावे लागते आणि कसं करावं लागतं ते माननीय काशीराम साहेबांनी दाखवून दिलेच आहे. आणि त्याच रस्त्यावर आपले जे आझादभाई चालतात तसाच हा प्रकार या मुरबाड तालुक्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यात का होईना, महाराष्ट्रात का होईना आपल्याला सुरू करायला लागेल. तर त्याच्यासाठी काय ती मिशन 78 आहे, जे मिशन 78 त्या मिशन 78 मध्ये कशा प्रकारचे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग जॉईन होतील याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. कारण बामसेपच्याच माध्यमातून बहुजन समाज पार्टीला सत्ता मिळाली, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा मिशन 28ला जागृत करून पुनर्जीवित करून त्यांचाही सपोर्ट घेऊन या ठिकाणी आझाद समाज पार्टीचं सुद्धा आपल्याला सरकार स्थापन करता येईल. तर त्याच्यासाठी आपण म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सोबत प्रत्येक गव्हर्नमेंट अधिकाऱ्याच्या सोबत आपली चर्चा झाली पाहिजे, तरच हे शक्य होणार आहे. कारण आझाद समाज पार्टी सध्या नवीन आहे मुरबाड म्हणजे खास करून आमच्या या महाराष्ट्रामध्ये तरी. आणि त्या महाराष्ट्र हे साधी लढाई नाहीये. आपल्यातलेच काही लोक म्हणजे ज्याला तुम्ही आता म्हटले ना का दुसऱ्याच्या याच्यात महालामध्ये जाऊन काय करतात ते म्हणजे बातमीगिरी करतात, तर अशा लोकांच्यामुळे थोडीशी अडचण होते. पण ती अडचण जास्त काळ टिकणार नाही जर तुमच्या आमच्यासारखे काम करणारे कार्यकर्ते निर्भीड असले तर ते शक्य होणार. मी आता या ठिकाणी जास्त बोलणार नाही कारण सिनियर पदाधिकारी आहे. मी एक विधानसभा